चला तर मग आता आपण डिवाइड अ 2 डिजिट नंबर बाय अ 1 डिजिट नंबर. आता 35 ही संख्या 7ने आपल्याला डिवाइड करायची आहे. 7च्या टेबलमध्ये 35 येतो का? 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35. 35 मधून 35 गेले 0. क्वोशंटला 5, रिमाइंडर उरली 0. आता हा 43 एवढी मोठी संख्या 3च्या टेबलमध्ये येत नाही, कारण जनरली आपण 3चा टेबल फक्त 3 10 30 पर्यंत म्हणतो. मग काय करायचं, जी मोठी संख्या दिलेली असते तिला ग्रुपिंग करायचं. आता 4 आहे 3च्या टेबलमध्ये, 4च्या आसपास 3 1 3, 3 1 3. फक्त एका संख्येला भाग द्यायचा. 4 मधून 3 गेला 1, खाली हा 3 खाली उतरेल. आता संख्या झाली 13. 3च्या टेबलमध्ये 13च्या आसपास येतो, 12 येतो. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 4 12. मग 13 मधून 12 गेला 1. क्वोशंट आला 14, रिमाइंडर उरली 1. सेम त्याच मॅनरने 46 डिवाइड बाय 2. 2च्या टेबलमध्ये एवढी मोठी संख्या येत नाही, कारण आपण 2चा टेबल 2 10 20 पर्यंत म्हणत असतो. मग आपण काय करू, या संख्येचे ग्रुप करू. मग 4ला 2ने भाग देऊ पहिल्यांदा. 2च्या टेबलमध्ये 4 येतो का? येतो. 2 1 2, 2 2 4. मग 4 मधून 4 गेले 0, खाली उतरला 6. 2च्या टेबलमध्ये 6 येतो का? येतो. किती नंबरवर? 3 नंबरवर. 2 1 2, 2 2 4, 2 3 6. मग 6 खाली आला, सॉरी हा 6 पहिले खाली उतरेल आणि मग याला आपण 6ने डिवाइड करू. येते लक्षात? इथे आपला क्वोशंट आला 23 आणि रिमाइंडर उरला 0 0. सपोज तुमच्या माहितीसाठी आपण अजून एक गणित घेऊ. इथे 49 डिवाइड बाय 6. आता सगळ्यात पहिल्यांदा आहे 49. अजून एक पद्धत असते की आपण पहिल्यांदा 0ने डिवाइड करत असतो. 6 0 0. एक स्टेप वाढते या ठिकाणी. 4 मधून 0 जात नाही. 4 जसे तसे खाली आला 9. आता संख्या किती बनली? 49. 6च्या टेबलमध्ये 49च्या आसपास संख्या येते का? 6 8 48. एक्झॅक्टली बरोबर. 60 हे 48. मग 49 मधून 48 गेला 1. सो दॅट इज द आन्सर. क्वोशंट इज 8, रिमाइंडर इज 1. या पद्धतीने 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भाग देऊनही आपण भागाकार करू शकतो. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत.